नमस्कार. घनकचरा व्यवस्थापनात कचरा गोळा झाल्यावर पुढे काय होतं यावर आज आपण बोलणार आहोत. हो, म्हणजे कचऱ्यावर प्रक्रिया आणि त्याचं रूपांतरण कसं होतं यावर. नक्कीच. आपल्याकडच्या माहितीनुसार कचऱ्याचं प्रमाण कमी कसं करायचं, त्यातून मौल्यवान गोष्टी कशा मिळवायच्या आणि पर्यावरणावरचा भार कसा कमी करायचा हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बरोबर. विशेषतः मला वाटतं विकेंद्रित आणि केंद्रीकृत प्रक्रिया पद्धती कशा वेगळ्या आहेत आणि कंपोस्ट खत जे आपण ऐकतो ते नक्की कसं बनतं यावर जरा लक्ष देऊ. चला सुरुवात करूया. हो, नक्कीच. हा कचरा व्यवस्थापनाचा खरं तर खूप महत्वाचा भाग आहे. यात कचऱ्याचे भौतिक, रासायनिक किंवा मग जैविक गुणधर्म बदलले जातात. अच्छा. उद्देश हाच की त्यातून काहीतरी उपयुक्त मिळवता यावं किंवा निदान त्याची विल्हेवाट लावणं सोपं जावं. होतो तिथेच प्रक्रिया होते आणि दुसऱ्या पद्धतीत सगळा कचरा एका मोठ्या जागी नेला जातो असं काहीचं. अगदी बरोबर. विकेंद्रित म्हणजे कचरा निर्मितीच्या जागेजवळच प्रक्रिया करणं. समजा एखाद्या सोसायटीत किंवा वॉर्ड लेवलला. ओके. याचा मोठा फायदा म्हणजे वाहतूक खर्च वाचतो आणि लोकांचा सहभाग पण वाढतो. हो, हे महत्वाचं आहे. पण आव्हाने पण आहेत. जागेची कमतरता असू शकते किंवा मग व्यवस्थापनाची किचकटता वाढते. केंद्रीकृत प्रणालीत कसं होतं तर शहराचा किंवा मोठ्या भागाचा सगळा कचरा एकाच ठिकाणी नेतात आणि मग मोठ्या प्लांटमध्ये प्रक्रिया केली जाते. म्हणजे मोठ्या स्केलवर. हो, मोठ्या स्केलवर. इथे मग मोठ्या प्रमाणात कचरा हाताळणं आणि अगदी आधुनिक तंत्रज्ञान वापरणं शक्य होतं. पण दुसरी बाजू म्हणजे वाहतूक खर्च. हो, प्रचंड वाहतूक खर्च आणि अनेकदा अशा मोठ्या प्लांटला स्थानिक लोकांचा विरोध पण होतो. अच्छा, हे ऐकले. खरं तर आता अनेक ठिकाणी ना दोन्हीचे फायदे एकत्र करून एक त्रिस्तरीय पद्धत वापरतात. त्रिस्तरीय म्हणजे कसं? म्हणजे असं की काही प्रक्रिया कचरा निर्माण होतोच तिथे करायची, म्हणजे अगदी सोर्स लेव्हलला. मग थोडी अजून प्रक्रिया समुदाय पातळीवर आणि उरलेली जी जास्त गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ती मोठ्या सेंट्रल प्लांटमध्ये. अरे वाह, हे तर जास्त लॉजिकल वाटते. पण या प्रणालींपर्यंत कचरा पोहोचण्याआधीच अगदी सुरुवातीला म्हणजे आपण काय करू शकतो? कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण याबद्दल काय सांगाल? हां, अगदी कळीचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रोत कपात. स्त्रोत कपात म्हणजे कचरा निर्माणच होऊ न देणं. जितकं शक्य आहे तितकं कमी खरेदी करणं, वस्तू पुन्हा पुन्हा वापरणं. बरोबर. रिड्यूस, रियूज. एक्झॅक्टली. आणि जो कचरा निर्माण होतोच त्याचं वर्गीकरण करणं अत्यावश्यक आहे. हो, ओला आणि सुका कचरा वेगळा करायला सांगतात नेहमी. हा तिसरा प्रकार पण महत्वाचा आहे. खूप महत्वाचा. कारण हे वेगळं केलं तरच त्यावर योग्य प्रक्रिया होऊ शकते. नाहीतर सगळं एकत्र मिसळून जातं. आणि मग त्याचा उपयोग होत नाही. बरोबर. बरोबर. ओल्या कचऱ्यापासून मग चांगलं कंपोस्ट खत बनतं. सुक्या कचऱ्यातील गोष्टी जसं की प्लास्टिक, कागद, धातू हे पुनर्वापरासाठी जातात. आणि याच टप्प्यावर सॅल्वेज पण होतं. सॅल्वेज म्हणजे टाकलेल्या कचऱ्यातून अजूनही वापरण्यालायक वस्तू किंवा भंगार वेगळा काढणं. अच्छा, जसं की जुनी सायकल किंवा फर्निचर. हो, किंवा मोडकी उपकरणं. भंगारात जाण्याऐवजी कोणीतरी ते वेगळं काढून पुन्हा वापरण्यालायक बनवतं किंवा त्याच्यातून सुटे भाग काढतं. खरंय. यात आपल्याकडच्या अनौपचारिक क्षेत्राचा म्हणजे भंगार गोळा करणाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. ते खूप महत्वाचं काम करतात खरं तर. अगदी बरोबर. आता तुम्ही ओल्या कचऱ्याचा उल्लेख केलात. कंपोस्ट खत बनवण्याबद्दल बोलूया. हे नेमकं कसं होतं? आपण ऐकतो की त्यात सूक्ष्मजीव वगैरे असतात. हो, तर कंपोस्ट खत म्हणजे बेसिकली सेंद्रिय कचऱ्याचं विघटन. म्हणजे भाज्यांची देठं, फळ्यांच्या साली, उरलेलं अन्न वगैरे. हे विघटन सूक्ष्मजीव करतात, पण नियंत्रित परिस्थितीत आणि महत्वाचं म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीने. याला एरोबिक विघटन म्हणतात. अच्छा, ऑक्सिजन लागतो. हो, त्यासाठी साधारण 50 ते 60% ओलावा टिकून ठेवावा लागतो, हवा खेळती राहावी लागते आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनचं योग्य प्रमाण सांभाळावं लागतं. कार्बन आणि नायट्रोजन कचऱ्यात? हो, साधारणपणे 25.1 ते 35.1 असं CN गुणोत्तर लागतं. अरे बापरे, इतकं स्पेसिफिक? हो, कारण कार्बन देणाऱ्या गोष्टी जसं की सुका पालापाचोळा, पुठ्ठा आणि नायट्रोजन देणाऱ्या गोष्टी म्हणजे ओला भाजीपाला, फळांच्या साली यांचं योग्य मिश्रण असेल तरच विघटन चांगलं आणि लवकर होतं. नाहीतर वेगळे प्रकार आहेत का? हो, आहेत ना. अगदी घरच्या घरी छोट्या कॉम्पोस्ट बिनमध्ये करता येतं. मग गांडुळांच्या मदतीने जे करतात त्याला वर्मी कंपोस्टिंग म्हणतात. गांडूळ खत. बरोबर. आणि मोठ्या शहरांमध्ये किंवा सोसायटींमध्ये मग यांत्रिक कॉम्पोस्टिंग प्लांट पण असतात,
जिथे मशीन वापरून प्रक्रिया लवकर केली जाते. ओके. पारंपरिक पद्धती पण आहेत, जसं इंदोर पद्धत जी ऑक्सिजन वापरून ढिगाऱ्यात करतात, आणि बँगलोर पद्धत जी खड्ड्यात ऑक्सिजन शिवाय म्हणजे एनारोबिक पद्धतीने करतात. अच्छा. यांत्रिक पद्धत जास्त वेगवान असेल ना? हो, वेगवान आणि जागेची पण बचत होते. हे झालं कॉम्पोस्ट खताबद्दल. आता पुनर्वापर म्हणजे फक्त जुन्या प्लास्टिक बाटल्यांपासून नवीन बाटल्या बनवणं इतकंच आहे की अजून काही? नाही, त्या पलीकडे खूप काही आहे. यालाच आपण व्यापक अर्थाने संसाधनांची पुनर्प्राप्ती म्हणू शकतो. संसाधनांची पुनर्प्राप्ती म्हणजे कचऱ्यातून फक्त वस्तूच नाही तर इतर संसाधने मिळवणं. जसं की कंपोस्ट खत हे एक संसाधनच आहे. हो. तसंच ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस मिळवणं म्हणजे ऊर्जा मिळवणं. अच्छा, बायोगॅस. हो, किंवा मग जो न जळणारा न कुजणारा कचरा असतो त्यावर प्रक्रिया करून त्यापासून इंधन बनवतात. त्याला RDF म्हणतात, रेफ्युज्ड डिनाइव्ड फ्यूल. RDF हे कुठे वापरतात? हे सिमेंटच्या भट्ट्यांमध्ये किंवा वीज निर्मितीसाठी वापरता येतं. अरे वा. इतकंच नाही तर बांधकामाचा जो कचरा असतो, डेब्रीज, त्यातून विटा किंवा पेवर ब्लॉक बनवता येतात. म्हणजे कचरा हा खरं तर कच्चा माल होऊ शकतो. अगदी. अनेक उद्योग जसं सिमेंट, स्टील, कागद, प्लास्टिक हे आता कचऱ्याकडे कच्चा माल म्हणून बघायला लागले आहेत. हीच तर चक्रीय अर्थव्यवस्थेची मूळ कल्पना आहे. चक्रीय अर्थव्यवस्था म्हणजे संसाधनांना वापरून फेकून न देता त्यांना परत सिस्टममध्ये आणणं. बरोबर. वस्तू वापरा, खराब झाली तर दुरुस्त करा, नसेल तर पुनर्वापर करा. पुनर्वापर शक्य नसेल तर त्यातून संसाधने मिळवा. शक्य तितका काळ ती संसाधने अर्थव्यवस्थेत खेळवत ठेवा. यामुळे नैसर्गिक संसाधनांवरचा ताण कमी होईल. नक्कीच. आणि अजून एक फायदा म्हणजे कार्बन क्रेडिट्स. कार्बन क्रेडिट्स ते कसं? कारण पुनर्वापर आणि कंपोस्टिंगमुळे नवीन वस्तू बनवण्यासाठी लागणारी ऊर्जा वाचते. तसंच कचरा कुजताना जो मिथेनसारखा घातक वायू बाहेर पडतो तो टाळला जातो. अच्छा, म्हणजे पर्यावरणासाठी दुहेरी फायदा. अगदी. म्हणजे एकूणच कचरा व्यवस्थापन म्हणजे फक्त कचरा उचलून कुठेतरी नेऊन टाकणं नाहीये अजिबात. नाही, अजिबात नाही. तर ते एक प्रकारचं संसाधन व्यवस्थापन आहे, जिथे टाकाऊ वाटणाऱ्या गोष्टींना उपयुक्त आणि टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही अगदी बरोबर शब्दात मांडलाय. आणि हे सगळं ऐकल्यावर खरं तर एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. कोणता? की आपल्या रोजच्या जगण्यात आपण ज्या गोष्टी इतक्या सहजपणे कचरा किंवा टाकाऊ म्हणून बाजूला सारतो, त्यात खरंच किती सुप्त मूल्य किंवा क्षमता दडलेली असू शकते. आणि ती क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर किंवा मग एकत्रितपणे अजून काय करू शकतो.